कांद्या प्रश्नाचा फटका 10 खासदारांना बसला. खंत व्यक्त केली. काय चुकलंय? असं आहे की यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नुसता कांदाच नाही तर अनेक विषय हे विरोधी पक्षाच्या वतीनं प्लॅटफॉर्मवर चर्चेला आणले होते आणि काही अंशी त्याचा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आणि त्याचा काही परिणाम जरूर झाला. परंतु एकंदरीत देशाचं सगळं वातावरण आणि सगळ्या निवडणुकीचे आकडे जर पाहिले तर देशामध्ये एक काही वेगळं वातावरण होतं आणि त्या वेगळ्या वातावरणामुळे फक्त एका मतदारसंघात नाही तर सगळ्या देशामध्ये अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळं नुसतं कांद्यापुरतं थांबवून चालणार नाही. साहेब, विकास कामांना कुठंतरी नाकारून जनतेमध्ये न येणारा विकास कामांना करणारा या खासदाराला पसंती दिली गेली आहे. सभेतला सगळा सुरू तसा होता. पुढच्या काळातल्या निवडणुका समोर आहे, आव्हानं आहेत. तर असाच जर जनतेचं सुरू राहिला तर असं आहे की आम्ही जे विकास कामं करतो ना ती काही निवडणुकीसाठी किंवा मतासाठी करत नाही आणि विकास कामं आपण करत राहायची. कार्यकर्त्यांना सांगत राहायचं, बोलत राहायचं, त्यांना जीव लावायचा आणि कार्यकर्तेसुद्धा वर्षानुवर्ष रात्रंदिवस पक्षासाठी उमेदवारासाठी काम करत राहतात. त्यामुळं विकास कामाला नाकारलं हे म्हणणं बरोबर नाही. शिवाजीदादांनी एक खंत व्यक्त केली, जातीपातीच्या राजकारणाचा बळी गेला असं त्यांनी. असं या विषयावर फार स्पष्ट मी बोलू इच्छित नाही, परंतु माझ्या भाषणामधून मी त्याचं विश्लेषण केलेलं आहे की वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि त्याचा परिणाम मतदानावर झाला. आता उदाहरणार्थ सांगायचं तर आदिवासी भागामध्ये घटना बदलणार हे त्या ठिकाणी सगळीकडं सर्व आदिवासी भागात सांगितलं गेलं. आता असं आहे की देशाच्या राष्ट्रपती आदरणीय एक आमच्या भगिनी त्या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून असताना आणि आदिवासी असताना घटना बदलून आदिवासींचं आरक्षण ते आमच्या बाजूने आम्ही मांडू शकलो नाही. साहेब, लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची तयारी आहे. मतदारांचा कल आता विधानसभेला उमेदवार बदलले जातील, नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल का? नाही, इतक्या लवकर मला सांगता येणार नाही आणि तो माझा अधिकार पण नाही. तो पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे. त्यामुळे आता उद्या दिल्लीचं सरकार स्थापन झालं की त्याच्यानंतर आम्ही आता कालच परवाच भेटलो आम्ही मुंबईला. पक्षाचे सगळे प्रमुख लोक सर्व मंत्री 8 दिवस प्रत्येकाने चिंतन करून आपले मुद्दे असेल ते मांडायचे. त्याच्यानंतर पुढची जी पॉलिसी आहे ती पुढचं धोरण आहे ते आम्ही धोरण ठरवणार आहोत. साहेब, पराभवाची काय कारणं आहे आणि याच्यात चिंतन केलं जाईल? मी पहिल्याच याच्यामध्ये सांगितलं की हा जो पराभव झाला तो जरी झालेला असला तर आम्ही तो जनतेचा कौल आहे हा नम्रतेने या ठिकाणी स्वीकारतो आणि का पराभव झाला, का ही परिस्थिती निर्माण झाली याच्या संदर्भामध्ये आम्ही आत्मचिंतन करून तिथं जिथं सुधारणा करायला पाहिजे तिथं सुधारणा करू.